गणपतने आपल्या एकुलत्या एका मुलीला खूप काबाड कष्ट करून शिकवलेले असते. त्याची आणि त्याच्या बायकोची इतकीच इच्छा असते की आयुष्यभर आपल्याला जे कष्ट सहन करावं लागलं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या बऱ्याच इच्छा मनात ठेवाव्या लागल्या, ते आपल्या मुलीसोबत नको व्हायला. तिला चांगलं शिक्षण दिलं तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि ती शिकलेली असेल तर तिलाही एक शिकलेला सुशिक्षित नवरा मिळेल. हा विचार करून त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं असतं. आता ते मुलीसाठी लग्नासाठी एक चांगला मुलगा शोधत असतात. बरेच दिवसानंतर त्यांना एक चांगला मुलगा आवडतो आणि ते आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून द्यायचं ठरवतात. मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात, पसंती होते. गणपत आणि त्याच्या बायकोलाही हे स्थळ खूप आवडलेलं असतं. मुलगा वकील असतो. घरातील सगळे शिकलेले असतात. मुलाच्या घरची आर्थिक परिस्थितीही चांगली असते. गणपत आणि त्याची बायको दोघेही खूप खुश असतात की त्यांच्या मनासारखं स्थळ त्यांना मिळालं होतं आणि थाटामाटात त्यांचा साखरपुडा होतो. साखरपुड्याच्या 1 आठवड्यानंतर मुलीच्या होणाऱ्या सासरकडून फोन येतो. तिची आई फोन उचलते. फोनवर बोलून झाल्यावर ती गणपतकडे जाते आणि बोलते की अहो, मुलीच्या होणारे सासरे उद्या आपल्या घरी येणार आहेत. देण्या घेण्याचं बसून बोलू म्हणतात. यावर तर गणपत आणि ती एकमेकांकडे पाहत राहतात. कारण त्यांनी जर हुंड्यात जास्त रक्कम मागितली तर आपण कोठून देणार, हा विचार त्यांना पडतो. गणपतला तर रात्रभर झोप येत नाही विचाराने. त्याला खूप चिंता वाटत असते की एवढं चांगलं स्थळ हातातून गेलं तर, आणि साखरपुडाही झाला होता, हे लग्न मोडलं तर समाजात आपली बदनामी होईल. कसा तरी उघड्या डोळ्यांनी तो रात्र काढतो. दुसरा दिवस उजाडतो. दोघांचेही विचाराने तोंड सुकून गेलेली असतात. बरोबर सकाळच्या 10 वाजता मोठी गाडी येऊन दारात थांबते आणि त्यातून तिचा सासरा उतरतो. त्यांना पाहिलं की आता काय होणार, हा विचार ते दोघे करू लागतात. ते आले की गणपत त्यांच्या पुढे लाचार मुलीच्या बापासारखा हात जोडून उभा असतो. त्यांना लगेच बसायला खुर्ची आणून देतो व त्याची बायको लगेच गडबडीने जाऊन चहा आणते व ते दोघेही आता काय बोलणार याची वाट पाहत असतात. सासरे बोलतात, जरा देणे घेण्याचं बोलू. त्यावर दबक्या आवाजात गणपत बोलतो, हो बोला ना. तिचे सासरे बोलतात, आम्हाला हुंड्यात तुम्ही एवढं बोलला की गणपत डोळे बंद करतो की आता ते काय मागतील या विचाराने त्याचं काळीच धडधड करत असतं. तेवढ्यात ते जवळ येतात आणि गणपतचा हात हातात घेऊन बोलतात, आम्हाला हुंड्यात काही नको, फक्त तुमची मुलगी द्या. आणि हो, तुम्ही कर्ज काढून काही दिलेलं आम्हाला नको. ज्या मुलीमुळे तिच्या आई वडिलांना त्रास होईल आणि आई वडिलांना होणारा त्रास पाहून ती दुःखी असेल अशी सून नको मला. मला तर आनंदाने हसत येणारी सून पाहिजे. हे ऐकून तर गणपत आणि त्याच्या बायकोचे डोळेच भरून येतात. ते विचार करतात की असा विचार सगळ्याच मुलाच्या वडिलांनी केला तर कधीही मुलीच्या वडिलांना तिच्या लग्नाचं टेन्शन येणार नाही आणि अगदी जोमाने आणि आनंदाने ते लग्नाच्या तयारीला लागतात. स्टोरी कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.